माणसाचं जीवन धर्माच्या आधारावर घडले पाहिजे. आचार्य 108 कुंतू सागरजी महाराज. रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे तालुका माळशिरस. आचार्य 108 कुंतू सागर महाराज यांचे विद्यार्थ्यांना तसेच सकल जैन समाज सदाशिवनगर मांडवे पुरंदावडे येळीव व मेडत यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. माणसाचं जीवन धर्माच्या आधारावर घडलं पाहिजे असा विचार कुंतू सागरजी महाराजांनी या कार्यक्रमात व्यक्त केलाय. अहिंसा हा जैन धर्माचा मूलभूत पाया असून प्रत्येक व्यक्तीनं अहिंसेची तत्व आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलंय. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या हा सिद्धांत भगवान महावीर यांनी दिला असून त्यांचा अर्थपूर्ण समाज सुखी व शांततामय व्हावा असा आहे. कर्मावरच माणसाचं जीवन घडतं. चांगल्या कर्मानं माणूस नराचा नारायण बनू शकतो. म्हणूनच प्रत्येकानं सत्कर्म करण्याचा संकल्प करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सत्य बोलणे, हिंसा न करणे, संयम बाळगणं हीच खरी धर्मतत्व असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आजचे शिक्षण आणि प्राचीन काळातील शिक्षण यामध्ये मोठा फरक असल्याचं स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की पूर्वी विद्यार्थी ऋषींच्या आश्रमात एकत्र येऊन अध्ययन करत असत. त्या काळात न्याय, नीती, मानवता, आहार, विहार या मूल्यांना उच्च स्थान होतं. मात्र आज केवळ शिक्षण पोटासाठी आणि उपजीविकेसाठी मर्यादित झाले असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भवितव्य आहे, त्यामुळे त्यांना मानवतावादी शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. शिक्षकांनी स्वतः ऋषींप्रमाणे आदर्श जीवन जगायला हवं, कारण विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात असंही सांगण्यात आलं आहे. शिक्षकांच्या जीवनात संयम, चारित्र्य, समता आणि मानवतावाद असलाच पाहिजे यावर विशेष भर देण्यात आला. गुरूंची तुलना आकाशातून पडणाऱ्या पावसाशी करताना कुंतू सागरजी महाराज म्हणाले, पाऊस जसा कोणताही भेदभाव न करता सर्वत्र समानतेनं वर्षाव करतो, तसेच गुरूंनीही या सर्व विद्यार्थ्यांवर समानतेनं ज्ञानाचा वर्षाव केला पाहिजे. अर्जुनासारखा शिष्य नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी अर्जुनाला आदर्श मानून कष्ट, एकाग्रता आणि चिकाटीनं जीवन घडवावं असंही सांगण्यात आलं आहे. रामायणातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचं उदाहरण देताना कुंतू सागरजी महाराज यांनी सांगितलंय की रामानं माणूस म्हणून जन्म घेऊनही मर्यादांचं पालन करत आदर्श जीवन जगून दाखवलं. वडिलांच्या आज्ञेसाठी त्यांनी राजगादीचा त्याग करून वनवास स्वीकारला. सर्व सुख सुविधा सोडून कर्तव्य पालन करणारे राम हे आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरावेत असा संदेश देण्यात आला. शेवटी मनुष्यानं धर्मानुसार जगावे, सत्य बोलावे, हिंसा करू नये आणि देशाची सेवा करणारे विद्यार्थी घडवावे असे आवाहन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.